तर बऱ्याचशा ग्राहक आमचे सांगत होते की तुमच्या इथली इडली चटणी आणि सांबर खूप चांगलं आहे. मग त्याच्यानंतर एकदा विचार केला आणि त्याच्यानंतर जेव्हा पहिली शाखा चालू केली 2 ते 3 महिने त्याच्यावरती आम्ही वर्किंग केलं आणि हे नादब्रह्म इडलीचं आउटलेट चालू करत असताना प्रामुख्याने 3 गोष्टीवरती आम्ही काम केलं. पहिली गोष्ट म्हणजे प्रोसेस. कोणत्याही व्यवसायाचे जर प्रोसेस जर चांगले असतील तर तो व्यवसाय जास्त कालावधीसाठी लॉंग टर्म साठी चालू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे प्रोडक्ट. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा वाटतं की युवकांनी एक 10-15 हजाराची नोकरी करण्यापेक्षा कुठेतरी खऱ्या अर्थानं आपण एक स्वतःचा व्यवसाय छोटा का असेना परंतु छोटासा व्यवसाय या ठिकाणी केला पाहिजे आणि व्यवसायातून आपली प्रगती केली पाहिजे. कुर्डीमध्ये या ठिकाणी नादब्रह्म इडलीच्या 161व्या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे. त्यानंतर खरं म्हणजे इडलीच्या शॉपमध्ये गेल्याच्या नंतर एक स्वच्छता आणि क्वालिटी म्हणजे खाल्ल्याच्या नंतर तर क्वालिटी लक्षात आलीच नाही. 10 रुपयेमध्ये मी मगाशीच सांगितलं की खरोखर चांगलं 10 रुपयामध्ये जे काय अनलिमिटेड सांबार आणि चटणीची चव तर अतिशय उत्तम अशी चटणी आहे. एकदा करा टेस्ट. नादब्रह्म इडली सर्वात बेस्ट. इडलीची फ्रेशनेस, यांनी मेंटेन केलेली स्वच्छता आणि चवीची कन्सिस्टन्सी हे यांच्या यशाचं रहस्य मी म्हणू शकते. नादब्रह्म इडली एकदा सर्वांनी जरूर ट्राय करा. ट्राय करा नाही तर नक्की रेग्युलर तुमच्या ह्याच्यात खा. एकदा करा टेस्ट. नादब्रह्म इडली सर्वात बेस्ट. कारण कसं आहे की किती कष्ट केले तरी अशी इडली होत नाही, म्हणून आवर्जून इडली खाल्ली. कारण संध्याकाळची वेळ असल्या कारणानं पण लाईट खाणं पण खूप गरजेचं असतं. खूप छान आहे आणि त्यांचं निदान पोट भरेल असं जरी हा नाश्ता आहे, त्यामुळे नक्कीच मला खूप आनंद होतोय. पंकज, तुला खूप खूप शुभेच्छा. खूप वेगळे पण आहे. माझी मम्मी एवढी छान बनवत नाही तेवढी इथे छान. एकदा करा टेस्ट. नादब्रह्म इडली सर्वात बेस्ट. खूप छान होती, मऊ होती आणि गरम होती. एकदा करा टेस्ट. नादब्रह्म इडली सर्वात बेस्ट. पण म्हणजे एकदम मऊ आणि आम्ही घरी बनवतो ती पण अशी होत नाही. एकदम म्हणजे थोडी कडकच होती आणि सांबार पण काही एवढं टेस्टी होत नाही. तरी पण हे सांबार चटणी खूपच टेस्टी होती. आता पण तुम्ही इडली देताय, गरिबांचं पोट सुद्धा भरत त्याच्यामध्ये. खरं म्हणलं एकदा करा टेस्ट. नादब्रह्म इडली सर्वात टेस्ट आहे आणि हा खूप छान आहे. कंटिन्यू ठेवा. सर्वप्रथम पंकज शेंडगे यांचे खूप खूप अभिनंदन. चव नादब्रह्म इडलीची आम्ही अगोदरही घेतली आहे, ती खूपच छान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे विविध प्रकार नादब्रह्म इडलीने आणलेले आहेत इडलीमध्ये ते खूप अविस्मरणीय आहेत आणि चवदार आहेत. तरी सर्व लोकांना विनंती करेल की त्यांनी इडलीचा आस्वाद घ्यावा आणि पुढेही तुमच्या नाश्त्यामध्ये हेल्दी फूड म्हणून इडलीचा वापर करावा. ही जी इडली आहे एकदम बेस्ट आहे आणि जर तुम्ही एकदा हिला टेस्ट कराल तर नेहमी खातच राहणार. ठीक आहे. अजून तुमले जर ऐक नवी तर बोलतो मी, पण आता काय आपल्याकडे टाईम बी लिमिटेड आहे आणि मला एवढी जास्त येस नाही, त्यामुळे लिमिटेड येणं आम्ही संपवूच. बरं, एक इडली खाल्ल्यानंतर असं वाटतं का अजून खाल्लं पाहिजे का? एक इडली बास वाटतं म्हणजे मन भरतं का? पोट जरी भरत असलं तरी? नाही, एक इडली खाल्ल्यानंतर अजून पोट भरत नाही. म्हणजे चव खूप मस्त आहे त्याची. इडली खूप छान आणि इडलीचं जे हे स्ट्रक्चर आहे ते पण खूप छान आहे आणि एकदम सॉफ्ट पण आहे इडली. आणि जे सांबार आहे ते पण एकदम खूप मस्त आहे आणि एकदम टेस्टला पण एकदम खूप छान आहे. आणि जे चटणी आहे ते पण खूप भारी आहे. एकदा करा टेस्ट. नादब्रह्म सगळ्यात बेस्ट.